नमस्कार मित्रांनो, मी मयूर कुरुपकर तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करतो. आज मी चाललो आहे गोरखगड ट्रेकला. मी कणसोलीवरून माझी बाईक काढली. 8 वाजले होते. ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे काही उन्हाचं टेन्शन नाही आहे, त्यामुळे आरामात निघालो आहे. आता मी येऊन पोचलो आहे बदलापूरमध्ये माझ्या गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरलं आहे. अजून 64 किलोमीटरचा डिस्टन्स बाकी आहे. चला तर निघूया आपण. फायनली मी पोचलोय गोरखगडच्या प्रवेशद्वाराजवळ. 3 तास ट्रॅव्हल केलं आहे ऑलमोस्ट, कणसोली टू गोरखगड. 8:15ला बाईक चालू केली होती, 11:15 वाजलेत. स्टार्टिंगच्या पायऱ्या तर चांगलं एकदम मस्त काम केलेलं दिसतंय. किल्ल्याचं ट्रेक सुरू करण्यापूर्वी गोरक्षनाथ महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. बघा, मला वाटलं पायऱ्या तरी असतील, ट्रेक अशी सुरुवात झाली आहे, मजा येणार. प्रवेश निषिद्ध, नशीब ती तयार तरी काढलाय, त्यामुळे समजलं मला, नाही तर लेफ्ट साईडला गेलो असतो. एकटाच चालू आहे, कोणी सोबत नाही, सोलो ट्रेकर. आणि त्यात पण गोरखगडच्या सारखा कठीण किल्ला निवडलेला आहे. वाट सुद्धा सापडत नाही आहे. सोमवार आहे, इथे विकेंड वगैरे काही नाही आहे. अजिबात चिटपाखरू सुद्धा दिसत नाही आहे इकडे जाण्यासाठी, बघू शकता. चालता वाटेत एक जण हा बसला होता, तो आणि मी मग एकत्रच निघालो ट्रेकला. हा बघा, हा जो आहे तो गोरखगड, तो तर बघा, हे अवघड पॅच आहेत गोरखगडचे. चायला पाय ठेवायला जागा कुठे रे? हा पॅच थोडासा जास्तच अवघड आहे, त्यामुळे ज्यांना ट्रेकिंगची सवय वगैरे नाही आहे त्यांनी येऊ पण नाही, इथूनच रिटर्न जावं. आता आपण गोरखगडाच्या मुख्य दरवाज्यामध्ये येऊन पोहोचलो आहोत. खूप अवघड असे पॅच होते, इथून पुढचे सुद्धा पॅच अवघडच आहेत.
सोलो ट्रेकचा प्लॅन होता. येता येता अजून एक ट्रेकर भेटला. समीर चव्हाडा हा याचा इंस्टाग्रामचा ID आहे. इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही चेक करा. सोलोचा प्लॅन होता पण आम्ही एकत्र जाता चढतोय. या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयम या गुणाचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवराय. आपल्या परत उतरताना इथूनच उतरायचं आहे का? ओके. खोबणे पकडायला आहेत त्यामुळे काही टेन्शन नाहीये. तर हा आहे गोरखगडाचा सुळका. हा कलावंतींसारखाच एक सुळका आहे. ते जास्त असे पॉईंट असे काही नाहीत बघायला. एक वरती महादेवाची पिंड आहे. एकदम ती साहेब एकदम ती सळलेले दिसत आहेत. बिस्किटचं दिलेत तरी पण माग लागलेत वाटतं.